महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी आता मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू झालेले आहे। उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती असेल तर काँग्रेसनं अनुकूलता दर्शवलेली असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेतीलच इच्छुक प्रयत्नशील आहेत। यामध्ये सुषमा अंधारे यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे गळ घातल्याची माहिती कळतेय। वैभव नाईक आणि अंबादास दानवे यांनी संजय राऊतांमार्फत मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि सचिव सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याचं कळतंय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःची उमेदवारीबाबत अजून कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नसल्यानं इतर इच्छुकांनी त्यांच्या परीनं मातोश्रीवर वशिला लावण्यासाठी आता कसरत सुरू केल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। मात्र उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेवर जावं यासाठी अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांचा आग्रह आहे आणि उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे। असं असताना अद्यापही महायुती किंवा मवियाचा उमेदवार हा अजूनही त्याचं नाव गुलदस्त्यातच आहे। ही नावं तर पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली नाही आहेत कोणतीच नावं। बघा, महाविकास आघाडीची एक जागा जाईल, महाविकास आघाडीची एक जागा जाईल विधान परिषदेवर आणि त्या संदर्भामध्ये 3 पक्षामध्ये चर्चा होईल। विधान परिषदेवर काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका जाहीर केली आहे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली। आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील आणि ते लवकरच जाहीर करतील, बस।